त्यांनी आपल्या टोमॅटोसाठी आणि केळीसाठी आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण ऐकून घेऊया की त्यांनी कसं वापरलं किंवा त्यांना काय रिझल्ट आला. तर तेच सांगतील स्वतः. नमस्कार. तुमचं नाव काय सर? भीमराव सुखदेव कोडलिंगे, राहणार उमरठ. हां. आणि मी सुरुवातीला बेसळमध्ये बोहास्र हां. 8 बॅगा हां. आणि 2 ग्रो मॅजिक हां. हे अगोदर आपल्या 10-20 मध्ये मिक्स करून बेड भरून घेतली आणि नंतर लागण केल्यानंतर आपण ग्रो मॅजिकची एक फवारणी घेतली. हां. आणि फवारणी घेतल्यानंतर परत ओलिपची एक महिन्यानी एका महिन्यानी ओलिपची फवारणी घेतली. हां. त्याच्यात भरपूर रिझल्ट आला आपल्याला. हां. नंतर माय स्प्राउट म्हणून ते एक बुरशीनाशक आहे, त्याची पण आपण फवारणी घेतली. माय प्राऊड हां. त्याची पण एक आपण फवारणी घेतली आणि त्याचे पण मस्त असे रिझल्ट आलेले आहेत. त्याप्रमाणे आपली अशी म्हणजे फळं ही व्यवस्थित लागलेली दाखवू आहेत. शकता की त्यांनी असे व्यवस्थित माल लागलेला आहे. आणि आपण बाग आंतरपीक म्हणून केळीत टोमॅटोची लागण केलेली आहे. हां. हां. आणि मस्त असे इंडिया ॲग्रोचे, माय लाईफ कंपनीचे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? की इंडिया ॲग्रोचे एक नंबर प्रोडक्ट असं वापरण्यासाठी खास आहेत आणि रिझल्ट पण खास आहेत. तर शेतकऱ्यांनी न काय विचार करता न डाऊट घेता सगळी खते वापरावी. ओके. बघा, सरांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून त्यांनी आंतरपीकमध्ये टोमॅटो ह्या पिकाचं उत्पन्न घेतलं आहे. जर हे त्यांनी बांधणी करून जर उत्पन्न घेतलं असतं तर अजून 100% उत्पन्न वाढलं असतं त्यांचं. आणि बांधणी न करता म्हणजे बांधणीचा खर्च पूर्ण 100% कमी होऊन सुद्धा त्यांचं उत्पन्न बेडवर ते टोमॅटो कसं आलं ते सर तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी. या साईडला दाखवू शकता सर. म्हणजे एवढं फ्रेश माल आहे आणि एवढी चकाकी आहे टोमॅटो. तर नक्कीच सर आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट जबरदस्त आहेत आणि नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणे हे गरजेचं आहे. धन्यवाद सर.